नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोमटेक मराठी या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला सांगणार आहे। कारण मित्रांनो, जे नवीन यूट्यूबर आहेत त्यांना पुढे चालून हा प्रॉब्लेम कधीही फेस करावा लागतो मित्रांनो। त्यामुळे तुम्ही नवीन यूट्यूबर असाल तर सर्वात पहिला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे। कारण या व्हिडिओमध्ये मित्रांनो मला एक पेमेंट रिलेटेड प्रॉब्लेम आला होता मित्रांनो। माझं एक दुसरं यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो, त्या यूट्यूब चॅनलच्या पेमेंटबद्दल एक महत्त्वाचा इश्यू समोर आला होता मित्रांनो। आपल्या त्या यूट्यूब चॅनलवरून मित्रांनो मी 7-8 पेमेंट घेतलेला आहे मित्रांनो। 9व्या पेमेंटला मला पुढे चालून एक प्रॉब्लेम, तो प्रॉब्लेम म्हणजे जेव्हा ॲडसेन्सकडून मित्रांनो 21 तारखेला मेल आला, त्या मेलमध्ये सांगण्यात आले 4 ते 5 वर्किंग डेजमध्ये मित्रांनो तुमचा पेमेंट तुमच्या अकाउंटमध्ये जमा होईल असा मेल आला। आणि मेल आल्याच्या नंतर 22-23 तारखेला माझ्या अकाउंटमध्ये पैसा जमा होतो मित्रांनो। पण या महिन्याचा पैसा माझ्या अकाउंटमध्ये जमा झालेलाच नव्हता मित्रांनो। फेब्रुवारी महिन्याचा पैसा हा माझ्या बँक अकाउंटमध्ये जमाच झालेला नाही मित्रांनो। परत मी ॲडसेन्समध्ये गेलो मित्रांनो, ॲडसेन्समध्ये रिटर्न पैसे जमा झालेले होते आणि तिथं एक रिझन सांगण्यात आलं होतं की मित्रांनो तुमचा IFSC कोड हा चुकीचा आहे म्हणून। तर काय झालं मित्रांनो, मी जो बँक अकाउंट लिंक केलं होतं ॲडसेन्सला त्याचा IFSC कोड बरोबर होता मित्रांनो, अकाउंट नंबरसुद्धा बरोबर होतं, तरीसुद्धा माझ्या बँक खात्यामध्ये पैसे हे जमा झालेले नाही आहेत मित्रांनो फेब्रुवारी महिन्याचे। त्या केसमध्ये मित्रांनो मी IFSC कोड चेक केला। परत बँक, माझी जी ब्रँच होती मित्रांनो, बँक ब्रँच होती मित्रांनो, त्या ब्रँचमध्ये फोन केला आणि विचारला IFSC कोड हाच आहे का? तर त्यांनी बोलले की आपल्या ब्रँचचा IFSC कोड हाच आहे असं त्यांनी सांगितल्याच्या नंतर मित्रांनो परत माझ्या लक्षात आलं की IFSC कोड न टाकता मित्रांनो जो स्विफ्ट कोड असतो, स्विफ्ट कोड मित्रांनो यूट्यूबमध्ये मित्रांनो पेमेंट घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचा रोल असतो म्हणजे स्विफ्ट कोड। हे कोड टाकावं लागलं। तो पेमेंट जमा नाही झाल्याच्या नंतर मित्रांनो तर माझ्या ब्रँचेचा स्विफ्ट कोड नव्हता मित्रांनो, मी त्या दुसऱ्या ब्रँचचा स्विफ्ट कोड हा दिला होता मित्रांनो। पण मी काय केलं, फेब्रुवारीचे पैसे हे आपल्या खात्यामध्ये जमा न झाल्यामुळे मित्रांनो मी मार्चमध्ये थोडे दिवस वाट पाहिली मित्रांनो, 10-15 दिवस। 10-15 दिवसानंतर हे नाही जमा झाल्याच्या नंतर मी मार्चमध्ये आपल्या बँकेची अपडेट करण्यासाठी तिथं ऑप्शन अवेलेबल झालं होतं मित्रांनो। कारण पेमेंट हा आपल्या बँकेत नाही आल्यामुळं तिथं बँक अपडेटचं एक ऑप्शन अवेलेबल झालं होतं गुगल ॲडसेन्समध्ये। आणि तिथं जाऊन मित्रांनो मी काय केलं, माझा अकाउंट नंबर जो होता तोच अकाउंट नंबर टाकलं, IFSC कोडसुद्धा सेम टाकलं मित्रांनो। फक्त स्विफ्ट कोड जिथं टाकायचं होतं मित्रांनो तिथं मी स्विफ्ट कोड हा दुसरा टाकला, म्हणजे दुसऱ्या ब्रँचचाच टाकला। माझी जी बँक आहे मित्रांनो, बँकची जी ब्रँच आहे मित्रांनो, त्या ब्रँचचा स्विफ्ट कोड नाही आहे, त्यामुळे मी दुसऱ्या सिटीमधील स्विफ्ट कोड यूज केला मित्रांनो त्याच बँकेचा। तर तसं केल्याच्या नंतर मित्रांनो ते अपडेट आज केलं मित्रांनो आणि लगेच दुसऱ्या दिवशी माझ्या बँकेमध्ये फेब्रुवारी महिन्याचे पैसे हे जमा झालेले आहेत मित्रांनो। तुम्हालासुद्धा हा प्रॉब्लेम येऊ शकतो मित्रांनो। तुम्हाला जर का प्रॉब्लेम आला की तुमच्या बँकेचा IFSC कोड जर चुकीचा आहे असं जर मॅसेजमध्ये दाखवत असेल, त्या केसमध्ये तुम्ही बँकेला गेल्याच्यानंतर आहे असं दाखवत असेल तर तुम्हाला स्विफ्ट कोड टाकून घेणं गरजेचं आहे। तर मित्रांनो हा स्विफ्ट कोड कसा टाकायचा, बँक अकाउंट कसं लिंक करायचं, याच्यावरती डीपमध्ये आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करण्यात येणार आहेत। काही व्हिडिओ अपलोड करण्यात आलेले आहेत, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।